पुण्याच्या भोर तालुक्यातील विजगाव खोऱ्यातील गावांमध्ये एक अघोरी प्रकार समोर आलेला आहे। रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने येत गावातील सर्व घरांसमोर अशा प्रकारे पुड्या ज्या आहेत त्या फेकलेल्या दिसत आहेत। या पुड्यांमध्ये पाहिलं तर एक लिंबू, शेंदूर, करडीच्या बिळ्या आणि बिव्वे, दोन बिव्वे असे सामान जे आहे ते असल्याचं आढळून आलेलं आहे। त्यामुळे हे नक्की कुणी केलं हा संभ्रम जो आहे तो गावकऱ्यांमध्ये आहे। नक्की कशासाठी हा प्रकार केलेला आहे हे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण यामुळे निर्माण झालेलं आहे। खरं तर रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने जेव्हा हे फेकले आणि गावकरी जेव्हा सकाळी उठून घराबाहेर आले तेव्हा प्रत्येकाच्या घराबाहेर अशा पुड्या ज्या आहेत त्या आढळून आल्यानंतर हे जे गावातले तरुण आहेत यांनी न घाबरता या पुड्या उचलल्या आणि या कचऱ्याच्या कुंडीत ज्या आहेत त्या फेकून दिलेल्या आहेत। आता आपल्यासोबत या गावातील तरुण आहेत। खरं तर काही स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार असे प्रकार जे आहेत ते वशी करण्यासाठी वापरले जातात। आता नुकत्याच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका ज्या आहेत त्या तोंडावर आहेत आणि त्या अनुषंगाने ह्या असा प्रकार केला गेलाय का असं सुद्धा संशय जो आहे तो व्यक्त केला जातोय। आपल्यासोबत काही गावकरी आहेत। नक्की गावात काय प्रकार आढळून आला, काय तुम्हाला जाणवलं? काही नाही, रात्री एक अज्ञात गाडी कोण आला काय सांगता येत नाही, पण जेव्हा आम्ही सकाळी उठलो तेव्हा परत जरा पुढे आम्हाला दिसलं। बरं. तर आम्ही अंदाज काही पाळत नाही, त्यामुळे ते उचलून आम्ही साईडला कचऱ्यात टाकून दिलं। काय काय होतंय पुडीमध्ये? त्याच्यामध्ये लिंबू, 2 बिव्वे, करडई आणि शेंदूर होता। कशासाठी वापरतात तुमचा अंदाज काय? कशासाठी हे सगळं प्रकार केले जातात? हे वशी करण्यासाठी प्रकार वापरला जातो। बर, तुम्ही काय घरासमोर तुमच्या सुद्धा असंच पडलेलं होतं? आमच्या घरासमोर असं पडलं होतं। गावातील असा अंदाजे किती घरांसमोर असा होता सर? तरी 10-12 घर। बर. रोडच्या कडची घर आहेत ना तेवढीच। बर, मग आता काय कशासाठी केलं असेल तुम्हाला काय वाटतंय? हे वशीकरण वशीकरण म्हणजे जी निवडणूक चालू आहे निवडणूक चालू आहे ते वशीकरण करण्यासाठी आपला उमेदवार यावा ह्यासाठी केलेलं आहे दिसतंय। असं संशय तुमचा त्यासाठी ते केलेलं असेल? आपण पाहतोय की जी निवडणूक चालू आहे त्या अनुषंगाने हे केलेलं असावं असा गावकऱ्यांचा अंदाज आहे। आणि सध्या जर पाहिलं तरी सगळे गावातले जे तरुण आहेत ते एकत्र झालेले आहेत आणि अंधश्रद्धा आम्ही कुठलीही पाळत नाही हे संपूर्ण पुढे ज्या घरासमोर पडलेल्या होत्या त्यांनी गोळा केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे कचरा कोंडीत जे आहेत ते टाकलेले पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन तुषार सने सह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।